मुंबईला लुटणाऱ्या रेहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। तर आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदेंना टोला देखील लगावलाय। मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ देत। तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता, कदाचित हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिसमधून काम करतात। आदित्य ठाकरे यांच्याकडनं भाजपचा बिल्डर जनता पार्टी म्हणून उल्लेख करण्यात आला। आदित्य ठाकरेंकडनं शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा देखील उल्लेख करण्यात आला। गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा जागा मालक बिल्डरांसाठी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपची धोरणं ही बिल्डर धार्जिणे आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या। त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे, ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे। मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची। पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात, जे टेनेंट्स आहेत, जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल। म्हणजे जर तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहत असाल, जो काही पुनर्विकास स्वतः करतात त्याच्याप्रमाणे 500 स्क्वेअर फूट, 560 स्क्वेअर फूट, 700 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट जे काही तुम्ही ठरवता ते होतं। पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल। पुण्यामध्ये कोयता गँग दिसता कामा नये असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। पुण्यामध्ये वाढत्या कोयता गँगच्या हल्ल्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना ताकीद दिली आहे। कारवाईत कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आयुक्तांच्याकडनं एक अपेक्षा करतो मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं, आता एवढं सगळं देतोय, गाड्या देतोय, घोड्या देतोय, घोड्या नाही परंतु गाड्या देतोय, आणि ते किती कोटीच्या देतोय, इथं डुडी बसलेले आहेत। आता ती कोयता गँग दिसता कामा नये बाबा, नाही तर कोयता गँग दिसल्यावर मग काही खरं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं यांचे कशा पद्धतीनं त्या शहरामध्ये फेरी मारायची, त्यांच्या सगळ्यांचे त्याशिवाय शहाणे होणार नाही। अजिबात कुणाचा मुलाजा करू नका, कुणी राजकीय त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही। खंडवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। कोर्टामध्ये हजर केल्यानंतर तेजवानीची कोठडी वाढवण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा घेण्याची शक्यता आहे। बावधनमधील गुन्ह्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा मागण्याची शक्यता आहे।